ओबीसी जो आहे अतिशय भयभीत झाला होता। साधा शब्दही त्याला काढण्याची या ठिकाणी परमिशन नव्हती। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं प्रकाश अण्णा शेंडगेने राष्ट्रवादीला सोडून 2019 पासून ओबीसीचं आंदोलन सुरुवात केलेलं आहे। 2019 पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षण पारित झालं त्यावेळेसपासून प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चालवतात। हे चालवत असताना पण नंतर अतिरेक झाला। ज्या महाराष्ट्रभर आपण जे काही 24-25 ओबीसीचे मेळावे झाले ते सगळे मेळावे हे ह्या ओबीसी बहुजन पार्टी मागच्या सप्टेंबरपासून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः जे काही ओबीसींच्या मनावर एक दडपण होतं ते दडपण घालवण्यासाठी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे महाराष्ट्रामध्ये काम करतात ओबीसीचं, भटक्यांचं, बलुतेदारांचं। तर या सगळ्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रामध्ये कारण का राजकारणात गेल्याशिवाय राजकारणात म्हणण्यापेक्षा सत्तेत गेल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत किंवा आम्ही आमच्या लोकांना अभय देऊ शकणार नाही। यासाठी म्हणून या आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून ओबीसी बहुजन पार्टी काढलेली आहे। या ठिकाणी त्या पार्टीच्या वतीनं आज नांदेडला ॲडव्होकेट अविनाश भोशीकरांची उमेदवारी आम्ही घोषित करत आहोत। भाऊ, आज ओबीसी मोर्चाकडून तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, काय सांगाल? मी या ठिकाणी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, प्राध्यापक TP मुंडे सर, त्याचबरोबर जिल्ह्यातले ओबीसीचे नेते आदरणीय सटवाजी माचनवार सर व या ठिकाणी उपस्थित सर्व देशमुख साहेब, सर्व महाराज, सर्व ओबीसी नेत्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या चळवळीतल्या एका ओबीसी कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि निश्चितच त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे सर्व ओबीसी नेत्यांनी, त्या विश्वासाला पात्र होऊन मी निश्चित या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व प्रस्थापित पक्षांना हरवून ओबीसी बहुजन पक्षाचा उमेदवार या नात्यानं ओबीसी बहुजन पक्षाला या ठिकाणी विजय मिळवून देण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की या नांदेड जिल्ह्यात असलेला 60% ओबीसी बांधव हा ताकदीनिशी आणि बहुजन बांधव, मुस्लिम बांधव हे सगळे माझ्याबरोबर राहतील आणि ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस प्रस्थापितांना पाडून या ठिकाणी निवडून देतील अशी मी आशा व्यक्त करतो।